मिनिटे वेळ घेतो तुमचा. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी जशी तोप धडाडती असं सुंदर आणि उत्कृष्ट असं कीर्तन पुष्प या ठिकाणी. हसू नका. हनो काय चाललंय, मूर्खागत का करताय? तर या ठिकाणी नम्रता महाराज कीर्तनगार का झाल्या 1 मिनिटात सांगतो. तुम्हाला जरी गार लागत असेल तरी माहिती असणं गरजेचं आहे. हे जी आमची नाते आहेत ते न्हावी समाजाचे आहेत, मी मराठीचा ही नातं नाही बरं का. जी प्रेमाचं नातं असतं ते वेगळंच असतं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. जे गंगेला अर्पण केलं जातं, कृष्ण अर्पण म्हणतो आपण, ती देवाला देतो आपण, देवाला. बरोबर आहे ना? तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर देवा काय करता? पेटावता, वात लावता आणि गंगे तुला अर्पण. तसं गंगेला ही 2 लेकरं अर्पण केली मी. एक सुशांत महाराज, हे वडजलकरांना सर्व माहिती आहे, आणि एक नम्रता महाराज. आता सुशांत महाराजांचं सांगत बसत नाही. तुम्ही सगळी, मी नसताना तुम्ही उपस्थित होता. 35 मिनटं सुशांत महाराज पाण्यात होते. लहान मुलगा 1.5 मिनिटाच्या पुढं पाण्यात जगत नाही. 35 मिनटं कसे जगले? जगलेच नाही, मेलेच, परत जिवंत झाले. तसं नम्रता महाराजांचं. आम्ही काशीला कीर्तन नाही बाबा, आता थांबकी, हे त्याचा दोष नाही. वाजवणारा चालताना टेर बडावतो आणि झोपला की टेर बडावतो. किटकिटदा किटकिटदा, त्याचा दोष नाही, त्याचा आपोआपच हात चालणार. असं म्हणजे कुठलाही मृदुंगाला असू द्या, त्याला दम निघत नाही. असो, तर काय प्रसंग सांगतोय मी. ज्यावेळेस आम्ही काशीला ट्रिप काढली आणि काशीला जाण्यापूर्वी एक संगम आहे, 3 नद्याचा संगम आहे, 3 नद्याचा. आणि त्या संगमावर पिंडदान करावं लागतं आणि त्या संगमावर त्या बेटावर जाऊन आंघोळ करावं लागते असं शास्त्र आहे. आणि बोटीने त्या ठिकाणी जावं लागतं. आम्ही सगळी बोटीने तिथं गेलो आणि नम्रता 9 महिन्याची होती, लहान होती. त्या दोघांना पिंडदान करायचं होतं, अण्णा महाराजांना आणि त्यांच्या मंडळींना पिंडदान करायचं. तर ते म्हणते, दादा घडीभर नयनला घ्या. घेतलं म्या. घेतल्यानंतर माझ्या मनात काय आलं मला माहीत नाही. ही गंगेनेच काय डोक्यात घातलं कोणास ठाऊक. म्या तिला धरली आणि अशी पाण्यात पुढं भिरकवली. प्रवाह जोरात चालला होता पाण्याचा. जशी भिरकवली तशी त्यांची आई वरडली, माझी नम्रता कुठे आहे? आता मी बी घाबरलो. मी करायला गेलो नाटक, अलग लक्षात. आणि 5 मिनटं 10 मिनटं घावाना, 10 मिनटं ती कुठं घावाना. मग गंगामायालाच विनंती केली, गंगामाया माझंच लेकरू आहे, अण्णा महाराजांचं काय आणि माझं काय वेगळं नाही. मी तुला अर्पण केलं आहे, पण माघारी दे, तुला घेऊन जाऊ नको. असंच प्रार्थना केल्या ही माझ्या पायात अडकली. जीवात जीव आला, जीवात जीव आला. तिला उचललं आणि आईच्या हातात दिलं. आता ती लहान होती, पण त्या क्षणापासून तिच्या हृदयात परमार्थाचा गंध होता. म्हणून आज या महाराष्ट्रात 1 नंबर कीर्तनगार कोण असेल तर नम्रता महाराज आहे, लक्षात ठेवा. हे गंगेचा प्रसाद आहे. जसं सुशांत महाराज पाण्यात काही मिनटं राहिले, तशी नम्रता महाराजही काही 10-15 मिनटं पाण्यात राहिले. आणि ह्या गंगेच्या प्रवाहात आज त्यांनी मंत्रमुग्ध महाराष्ट्र केला, सुशांत महाराजांनी केला. आणि आता चालू काळात एका दिवशी 3-3 कीर्तनं करावं लागतात. कंटाळतात तरी कीर्तन येत आहे. काय महाराजांना 6-6 महिने कीर्तन येत नाही, वर्षे तर नाही. बळच म्हणतात, हो तुमचा सप्ताह आहे का हो, आमची तारीख घेता का हो, बळच, अलग लक्षात. पण यांना तर काही करावं लागत नाही. आले देवाजीच्या मना ते कोणाची चाले ना. या ठिकाणी सुंदर असं कीर्तनरूपी पुष्प ओवल्याबद्दल तुमचे किती आभार मानाव. आभार मानायची गरजच नाही म्हणा, कानफडीत आणलं पाहिजे. असं खेळीमेळीच्या वातात कीर्तन झालेलं आहे. आता जसं आज 5 दिवस तुम्ही इथं सेवा, हे बोल नको, 5 दिवस इथं सहकार्य केलं, तसं आता 4 दिवस जी टॉकीजला सहकार्य करायचं. हे का कामं रोजच आहेत. घरी वाज भांडणं करा, रानात जा म्हणलं की. काही दुपारचा कार्यक्रम आहे, कथा आहे, आणि त्या कथेत आपण कथा ऐकायचे, त्याबरोबर आपलं सगळं चित्रीकरण होणार आहे. त्याचबरोबर शंभूराजांचं कीर्तन आहे, अनेक नामांकित कीर्तन आहेत. जेवढा वेळ देता येईल एवढ्या 4-5 दिवसात एवढा जी टॉकीजला तुम्ही सर्वांनी द्या आणि हा आनंद घ्या.
आज तुम्ही 5 दिवस कीर्तनाचा आनंद घेतला. प्रपंच संसार ही रोजच आहे, ती काय कमी पुरा झालाय का? नाही ना. तुमची 5 एकरवाल्याला वाटते 6 एकर व्हावी, 6 एकरवाल्याला वाटते 10 एकर व्हावी, आणि जरी 50 एकर झाली तर वाटतंय 51 एकर व्हावी. कमी पडलंय का? सायकल आहे तुमच्याकडे, सायकल वाटते मोटरसायकल यावी, मोटरसायकल आली की म्हणते वाटते 4 व्हीलर यावं जाधव महाराजागत. 4 व्हीलर आली आणि वाटते हेलिकॉप्टर मिळलं तर बरं होईल. अशा थांबली का? नाही थांबली. पण परमार्थ हा महत्त्वाचा आहे. तर उद्यापासून त्या ठिकाणी या. आत्ता सर्वांना विनंती आहे की महाप्रसाद म्हणजे जेवण केल्याशिवाय जायचं नाही. ज्यांनी 5 दिवस कीर्तन ऐकलेत, ऐका, आतापर्यंत तुम्हाला पगार मिळाला नाही, पण उद्या पगार आहे. उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला चुकायचं नाही. त्याचं टायमिंग आहे 10 ते 12. 11:45 इथं हजर राहायचं आहे आणि 12 वाजता महाप्रसाद घ्यायचा आहे. काय रानातली 2 तास काम बघायचे, घरचं काय काम बघायचं. 3 वाजता श्रीकृष्ण गार्डनमध्ये कथेला इथं यायचं आहे. कथा आपल्या महाराष्ट्रात टी व्हीला रोज कार्यक्रम चालू आहे त्यांचा. प्रकाश महाराज साठे लाभलेले आहेत आपल्याला. त्यांच्या कार्यक्रमाला जायचं एवढं सोपं नाही. त्यांच्या एका कथेची 5-5 लाख रुपये फी आहे. पण आपल्या ह्या कार्यक्रमावर छोट्याशा वडजल गावात सुशांत महाराजांचा शब्द त्यांनी हे केलेला आहे आणि ते कथा सांगायला येणार आहेत. त्यांच्या वाणीतून आपण टी व्हीला रोज पाहतो त्यांची कथा. जी टॉकीजला सकाळी 8 वाजता कथा असते. साठे महाराज यांची कथा असते. ते इथं उद्या 1 वाजता येणार आहेत आणि त्यांची 1-1.5 तास रोज कथा होणार आहे. नंतर कीर्तन होणार आहे. अनेक मोठे कीर्तनकाराचा लाभ होणार आहे. जवळजवळ त्यात आपले शंभूराजांचं कीर्तन शूट होणार आहे. अशा सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही माझी हात जोडून विनंती. उद्या 10 ते 12 या काल्याच्या कीर्तनाला यावी ही विनंती. आता या ठिकाणी आरती आपल्या दादांसाठी प्रार्थना करावी भगवंताकडे आणि भगवंताकडे बोलावं, नवस करावा आणि सुखरूप मुलगा जन्माला यावा आणि जितोबाच्या चरणी प्रार्थना केली म्हणून आमच्या दादांचा सुखरूप जन्म झाला. म्हणून नाव काय ठेवलं? जितोबा. कृपा आशीर्वादानं जन्म झाला. जन्मताच महाराज बघवलं नाही, हातपाय वाकडे करावे, चालता येईना, बसता येईना, उठता येईना, पण भगवंताची कृपाच म्हणावी की लहानपणापासून घरामध्ये माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा. घरामध्ये परमार्थिक वातावरण, भगवंताची कृपा घडावी आणि दादा चालायला लागले, शाळेत जायला लागले. लहानपणी हालाकीची परिस्थिती, एवढं दुःख सहन केलं मायबापाने. लहान होते आमचे दादा, त्यांना घडवलं, त्यांना वाचवलं, त्यांना शिकवलं. हालाकीची परिस्थिती तोड. आठवा ते दिवस. आज आम्हाला सगळं जागेवरती भेटतंय, आज आम्हाला खायला मिळतंय, आज आम्हाला चांगले कपडे घालायला मिळतात, आज आम्हाला हवे त्या गोष्टी मिळतात. म्हणून आम्हाला आमच्या मायबापाची कदर कळत नाही. पण विचार करा ते दिवस काय असतील. लहान लेकरू जन्माला आलंय, पण आत्ताच्या मुलांना जन्माला आलं की आम्हाला महाराज सगळ्या सुख सुविधा भेटतात. पण दादांच्या वाटेला कापूस वेचावा, तो कापूस वेचलेला कापूस दुसऱ्याच्या रानात वेचायला जावं, दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जावं आणि तसं करत करत शाळा शिकावी. पण 8वी मध्ये गेल्यानंतर मनावरती परिणाम करावा. आपल्या घरातल्या माणसांनी चुलत्यानं पाहिलं, बघवलं नाही, चांगलं चाललंय म्हणून शाळा देखील सोडायला भाग पाडलं. मग विचार केला इथं राहायचं नाही, कामाला जायचं, बाहेर जायचं. गुजरातला गेले, हिऱ्याच्या कंपनीमध्ये काम केलं, तिथं गौंडी काम केलं. नवे पडल ती कामाची तयारी ठेवली. पण म्हणतात ना भगवंताच्या घरी देर है लेकिन अंधेर. हळूहळू संसार फुलत गेला आणि लग्न करून दिलं. एक सांगू का, घरामध्ये किती ऐश्वर्य असू द्या, कितीही वैभव लक्ष्मी नांदत असू द्या, पण महाराज ती लक्ष्मी गपकन जागेवर बसवणारी शक्ती घरात नांदत असते. तिचं नाव आहे, तिने जर डोळं वाटारलं ना तरी चांगला सुद्धा माणूस काय होतो. पण दादांच्या वाटणीला अशी शक्ती लाभली की तिनं महाराज जर बैलगाडीच्या चाकांना एक चाक मागं असेल आणि एक पुढं असेल तर चाक चालेल का हो? पण शक्ती अशी लाभली की समाज कार्यामध्ये दादा पुढे होते, भगवंताच्या सेवेमध्ये पुढे होते. दादांच्या बरोबरीने त्यांची साथ द्यावी अशा आमच्या माईंना देखील दादांची साथ दिली आणि संसार फुलत गेला. आणि संसाराला लागलेलं फळ, संसाराला फूल लागल्याशिवाय, फळ लागल्याशिवाय संसार पूर्ण होत. आणि या संसार रूपी झाडाला, वृक्षाला फळं लागली
3 रत्न जन्माला आली आणि त्यातलं एक रत्न म्हणजे आमचे सुशांत महाराज आहेत बरं का. ज्यावेळी कुठंच कोणी बाल कीर्तनकार नव्हतं ना त्यावेळी आपलं नाव लौकिक करणारे. आता महाराज कुणी पण टीव्हीला येतंय बरं का, कुणी पण येऊ द्यात, पण त्या काळामध्ये पहिला बाल कीर्तनकार आणि टीव्हीला झळकणारा कीर्तनकार असं रत्न या दोघांच्या पोटी आलं ते सुशांत महाराज आहेत. ते आमचे सुशांत दादा आहेत बरं का. आणि असं करत करत 3 मुलं हळूहळू मोठी होऊ लागली, नाव लौकिक करू लागली आणि संसार फुलत गेला, फुलत गेला. काय नाही पाहिलं आमच्या दादांनी. अरे दुःखाचे दिवस पाहिले, सुखाचे दिवस पाहिले, आपली माणसं बदलताना पाहिली, मातीचं घर, मातीचं सगळं काही पाहिलं, मातीची चूल सगळं पाहिलं, सगळं आपला परमार्थ करत करत संसार वेचला. अरे आपल्या लहान मुलांना हातामध्ये घ्यावं आणि आपल्या मुलांकडे बघत आयुष्य जगावं. आमच्या दादांनी स्वतः करता तर जीवन कधीच खर्च केलं नाही. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. स्वतःच कधी सुख पाहिलं नाही. स्वतःला काय वाटेल, स्वतःला काय लागेल, स्वतःचा विचार न करता माझ्यामुळं किती लोकांमध्ये परिवर्तन घडेल. ते सारखे म्हणत असतात की मला कीर्तनकार व्हायचं होतं पण मला कीर्तनकार होता आलं नाही. पण एक सांगते दादा, हजारो लाखो मुलांना कीर्तनकार घडवणारा माणूस कधी कीर्तनकार होऊ शकत नाही असं कधीच नाही. हजारो लाखो मुलं कीर्तनकार घडवली तरी सुद्धा दादांचं एकच वाक्य, मला काही येत पण मला येतं ती कुणालाच येत नाही. असं दादा आहेत बरं का. आणि खरंच त्यांना येतं ते कधीच कुणाला येऊ शकत. आपल्या एका क्षणामध्ये एखाद्या माणसाला आपलं कसं करायचं ना, एखाद्याबद्दल परोपकाराची भावना, एखाद्याबद्दल मदतीची जाणीव कशी असते ना. त्यांनी दिवस पाहिले, त्यांनी दुःखाचे दिवस पाहिले, त्यांनी हलाखीचे दिवस पाहिले, त्यांनी सुखाचेही दिवस पाहिले, त्यांनी दुःखाचेही दिवस पाहिले. सुख आलं ना की आमची पावलं आभाळावरती जातात, आम्ही जणू इंद्राच्या दरबारातच नाचतोय काय अशी आमची अवस्था होते. पण एवढं सुख बघितलं तरी सुद्धा नेहमी पावलं धरणीवरतीच राहिली. कोणत्या गोष्टीचा गर्व केला नाही, मीपणा केला नाही. म्हणून आज पांडुरंग त्यांच्या घरी नांदतोय. सोपं नव्हतं एवढ्या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून आपला ऐश्वर्य उभा करणं. गाव दुसरंय पण इथं येऊन स्थायिक झाले, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. अरे वाईट दिवसातून हाल सोसावी, काय काय करतो आणि आपल्या मुलांसाठी जीव लावतो ना महाराज, तो बाप असतो बरं का. कधीतरी जाणून घ्या बापाची किंमत, बापाची माया. आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं, आई दाखवते पण बाप दाखवत नाही. जी दाखवून प्रेम करते ना तिला आई म्हणतात, पण जी न दाखवता प्रेम करतो ना त्याला काय म्हणतात, बाप म्हणतात. आज आम्ही आमच्या आईला माईची सावली म्हणतो, आज आमच्या आईला आम्ही दुधावरची साय म्हणतो, पण आमच्या बापाला कधी कोणी मायेची सावली म्हणत नाही, दुधावरची साय कोणी म्हणत नाही. आज आमच्या आईला सगळे ज्योत म्हणतात, पण एक सांगू का, त्या ज्योतीला कायम स्वरूपी प्रकाशित करणारा दिवा तो ज्योतीला प्रकाशित ठेवतो, पण स्वतः मात्र तापत राहतो. तर तापत राहणारा दिवा म्हणजे बाप आहे, तो तापत राहणारा दिवा म्हणजे आपला बाप आहे. कधीतरी महाराज आपल्या बापासाठी म्हणा व्याकुळ व्हावं, कधीतरी आपल्या बापासाठी डोळ्यात पाणी यावं. अरे असं नको, तुम्हाला वाटत असतं त्याला काळीज नाही, तुम्हाला वाटत असतं त्याला भावना नाही, तुम्हाला वाटत असतं त्याला मन नाही, पण कधीतरी आमचा बाप आमच्यावर रागवला ना, आम्हाला वाटतं आमचा बाप आमच्यावर रागवतो, आमचा बाप आम्हाला वाईट बोलला ना, आम्हाला वाटतं आमचा बाप आम्हालाच का वाईट बोलतो, पण याच्या मागं आमच्या मुलाचं हित दडलेलं आहे, हे मुलाला समजत नाही. माझा बाप निष्ठुर आहे, त्याला काळीज नाही. कधीतरी तुम्हाला असं वाटलं ना तर आपल्या बाबाच्या जवळ जा आणि बाबाला प्रेमानं हाक मारा, बाबा. आणि बाबाच्या जवळ गेल्यानंतर त्याला हाक मारून बघा आणि एकदा विचारा, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? आणि फक्त एकदा आपल्या बापाला मायेनं मिठी मारून बघा. अहो पर्वतासारखा बाप कोसळला नाही तर बघा आणि ढसाढसा नाही रडला तर बघा. तुम्हाला दिसतोय तो हृदय नाही, त्याला काहीच नाही. तुम्हाला वाटत असतं रडू येत नाही, त्यांना रडू येतं, बापाला रडू येतं. पण आपण रडलो ना तर आपला परिवार सगळा ढासळून जाईल.
याच्या दुःखापोटी बाप कधी रडून दाखवत नाही. आज बघायला गेलं ना तर आईला मंदिराचा कळस म्हटलं जातं, पण त्या कळसाला उंच ठेवण्याकरता आमचा बाप स्वतःला जमिनीत पुरून घेतो आणि पाया बनतो. पाया भक्कम आहे म्हणूनच घर भक्कम आहे, हे आम्हाला कळत नाही. तो आज उभा आहे, तो इथं उभा आहे ना म्हणून घर चाललंय. तो आज शांत बसतोय, तो रडून दाखवत नाही. बाप म्हणजे कसा आहे माहितीये? बाप म्हणजे कसा पाण्यातला मासा, त्याच्या आसवाचा ठेंब कोणा दिसलव कसा. बाप म्हणजे काय? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. निर्धास्तपणे आम्ही घरी झोपतोय, घरी वावरतोय, कारण आम्हाला माहित आहे आमचं अंगरक्षण करणारा, आमची सपोर्ट सिस्टीम आमचा बाप जिवंत आहे. जोपर्यंत तो इथे ना आमच्या केसालाही धक्का लागणार नाही असा आमचा बाप आहे. म्हणून पाहिलंय लहानपणापासून, जसं मी जन्माला आली आहे ना, लहानपणापासून पाहते आमच्या दादांच्या वागण्यात. संपत्ती आली ना की माणसाला वारा चढतो, पैसा आला ना की माणूस हवेत उडतो, पण जसं पाहते ना त्यांचा स्वभाव बदलला नाही, त्याचं वागणं बदललं नाही, राहणीमान बदललं नाही. जसेच्या तसे पाहते तसे आमचे दादा आहेत. अरे आयुष्यभर संसार केला, गाडा वेचला आमच्या माईंनी. आयुष्यभर दादांनी, माईंनी, मुलांनी दुःखाचे दिवस पाहिले. काय केलं? झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांबना, ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आज आपला बाप इथं आहे ना तर बापाला हाक मारा, त्याला भरभरून मिठी मारा. बाप आहे ना म्हणून आपण आहे, तो आहे ना म्हणून श्वास घेतोय, तो आहे ना म्हणून लोक आपला अभिमान करतात. तो गेला ना की आपली किंमत शून्य आहे. पहिले दिवस आम्ही, आणि एक सांगू का, इतक्या वर्ष न थांबता अजून रत्न या समाजाला दिली. एक म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी असणारे आमचे शंभू राजे, तर दुसरा आमचे पवन राजे अजून मुलं नावलौकिक करतात. नवे नवे पवन मागे होता की लगेच महाराज वरुण राजे सुद्धा बाहेर आले. चारी नातवंड चांगलं कार्य त्यांच्या माग, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतायत. आणि एक सांगू का, आज जर आमचे दिवस सुखाचे असतील ना, सगळं ऐश्वर्य, सगळं जे उभं राहिलंय ना दादांच्या सोबत, कधी साथ न सोडणारे आमचे वडील, आज बघायला गेलं ना अजून सुद्धा त्यांची जोडी सोबत आहे. आणि अजून सुद्धा माझ्या बापापेक्षाही माझ्यावर जास्त जीव लावणारे आमचे दादा आहेत बरं का. एवढं प्रेम. मी कुठेही दिसली ना तर पहिलं मला मिठी मारणार, माझा मुका घेणार. म्हणजे लहानपणापासून मी त्यांना लहानपणापासून पाहिलंय, लहानपणापासून बघते त्यांचा संघर्ष. तरी सुद्धा दादा एवढं मध्ये पायाला त्यांना शुगरमुळे पाय सुजलेला, एवढं आजार असताना सुद्धा तिकडं आपल्या खुंट्याला सप्ताह होता, दादा आपल्या आश्रमातील लोकांना घेऊन सप्त्याला येत होते. कुठेही आसपास सप्ताह असू द्या, कधी सुद्धा मी आजारी आहे म्हणून थांबलोय असं झालं नाही. म्हणून एक सांगते की आज आमचं ऐश्वर्य उभा राहिलंय ते फक्त आणि फक्त आमच्या दादांमुळे. सगळं काही आहे ना ते फक्त कुणामुळे? आणि त्यांच्या पायावरती माझी कातड काढून त्याची चप्पल जरी बनवली ना त्याचे उपकार फिटणार नाहीत. माणसं विसरतात उपकार केलेले, पण कधीच उपकार न फिटणारे उपकार कोणी केले? माणसाला काय वाटतं? संत संगती, शिक्षणानं मिळतं ते ज्ञान,
शिक्षणानं काय मिळतं? ज्ञान मिळतं. पण खरा जर प्रसन्नता आणि आनंद मिळत असेल ना तर संत संगतीने मिळतो. संतांच्या संगतीत राहण्यानं कृपा घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या जीवनातला सत्य घटना आहे. म्हणून दादांचे उपकार की मी आज इथं बोलते, चालते, कीर्तन करते, हे फक्त दादांमुळे आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती माझं शिरकमळ ठेवते. फक्त देवाला मागताना काय मागा की त्याचं नामस्मरण, त्यांचं चिंतन, त्याचं दर्शन आणि पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेही. म्हणून महाराज सांगतात की देवा मला द्यायचंय ना तर काय दे? अभंगाचं शेवटचं चरण. अनिक मागणे नाही नाही देवा, अनिक मागणे नाही नाही देवा. संस्था सुंदर अशी मुलं घडतायत आणि सुंदर वारकरी संप्रदायाचं असंच भवितव्य घडवतायत. मुलांचं धन्यवाद. आमच्या मुली सुंदर असं नाचतायत. त्याचबरोबर आमचे गाणगंधर्व शिंदे महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सिद्धेश्वर महाराज, गोरवे महाराज आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जर एखादं बटन फिरवलं की माझं सगळं फुस, ती म्हणजे काय माईक सिस्टीम, ती सुंदर आहे बरं का. आमचे सगळेच आहेत, महाराज पण बसलेत त्या ठिकाणी. तर सगळ्यांचं धन्यवाद. त्याचबरोबर सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमळ ठेवते. या कार्यक्रमाला आमचे दादा असतील, माई असतील, वहिनी असतील, सगळे उपस्थित आहेत. सुशांत भैया या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांचा तिकडे कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांचं धन्यवाद. आमचे शंभूराजे असतील. त्याचबरोबर चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व बरं का, कारण सगळ्यांची नावं घेणं शक्य. सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ ठेवते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.